हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ब्लॅक कॉफी वगैरे पिली, मला खूप जास्त असं एकदम असं बोर झाल्यानं झालं. तर म्हटलं चला वरती टेरेसवरती जाऊ. आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल तर खूप जास्त असं पक्ष्यांचा एकदम असं किलबिलाट सुटलाय. आणि वरी गेल्यानंतर टेरेसवर खरंच खूप मस्त वाटतं. आता थोडासा पाऊस पडून गेला, जास्त नाही, थोडीशी रिमझिम 5 मिनिटं पडलेली आहे. तर म्हटलं चला वरती जाते, टेरेसवरती मस्तपैकी अर्धा तास फिरते आणि शिवाय तुम्हाला सुद्धा सगळं वरचं वातावरण दाखवते. ठीक आहे, चला वरती जाऊया मग आपण. तर बघू शकता थोडासा पाऊस पडला, जास्त नाही पडला ना. तर कसलं भारी वातावरण आहे बघितलं का. थोडंसं आबाळ आलं वाटतं, एकदम असं काळसर दिसायला लागले. आणि पक्ष्यांचं चाललंय आपलं मस्तपैकी पण तिकडून मजा मारायची. आणि ते आहे ना, ते गोगाबाबा टेकडे आहे. आणि आता हे तुमचं असं वाटतं की जास्त उंच नाही, पण जवळून जर गेलं तर उंच आहे. त्या दिवशी पण तुम्हाला दाखवली होती, पण त्या दिवशी पाऊस होता त्यासाठी व्यवस्थित काही दिसलीच नाही. आणि तिकडं पाणी साठले बघितलं ना. आता हे पाणी खूप घाणेरडं पाणी आहे. तर आता 2-4 पाऊस पडले, म्हणजे जास्त पाऊस नाही पडलेले, पण त्या दिवशी रात्रीच्याला पाऊस पडला होता. तर ते पूर्ण सगळं असा ते खड्डा आहे ना मोठा, ते सगळं भरून असा वाहत होता. पण आता वापस तेवढं पाणी आटले. तर एकदम असं घाणेरडवणी झाले पाणी. आता सगळं वाहून जाईल आणि हळूहळू पूर्ण स्वच्छ पाणी होईल. आणि इथं पाणी साठलं ना तर सगळं पूर्ण हिरवगार होते आणि पक्षी सगळे मग यायला लागतात सारखे. आता ही उन्हाळा जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत सगळं असंच हिरवगार एकदम मस्तपैकी असं राहते. आणि तिकडे दिसते ना शेतात पेरणी वगैरे झाली. तर सगळं म्हणजे 5 ते 6 बहुतेक कुत्रे बसले सगळे तिथं मस्तपैकी, जसं की त्यांचं शेत आहे. थोडंसं असं अंधारसारखं वाटायला लागले का तर आबाळ आले. आणि आता म्हणजे जास्त उशीर नाही झालेलं, 5-5:30 वाजलेत, पण तरीसुद्धा एकदम असं अंधारसारखं वाटायला लागलं. तर मुलं मस्तपैकी आपले खेळायला लागले तिथं. आणि तिकडे दिसतात मला खूप जास्त असे मेंढरं आलेत, तेव्हा पण गेटच्या बाहेर आहेत. बहुतेक त्यांनी झोपड्या पण बांधल्या, तिकडे झोपड्या पण आहेत त्यांच्या. तर तिकडली जागा आहे ना खाली, तर तिथं मेंढर, घोडे, बकऱ्या असं काही काही येतं. आणि ती जागा खुली असल्यामुळे तिथं तशी झोपडी करून ना तिथंच राहतात ते. तर इथं टपामध्ये मस्तपैकी असं इंचू लावला आहे. मी ह्याला इंचू म्हणतो, तुम्ही काय म्हणताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. शिवाय ह्याला फुलं वगैरे आलेले नाहीत. तर मस्तपैकी अशा कळे आलेत, दिसलं ना, खूप जास्त अशा कळे आलेत. आणि फुलं आल्यानंतर लय भारी दिसतात, पण ती आता फुलं नाही आहेत. शिवाय ह्याची फुलं लगेच म्हणजे सुकून जातात, लगेच जास्त वेळ टिकत नाही आहेत. आणि ही बहुतेक ककडीचा वेल आहे.
वरती राऊंड मारून झालं ना तर मग इथं बसायला जागा आहे, पण हे पण पायऱ्या वल्ल्या झाल्यात तोपर्यंत. तर बघितलं ना किती भारी वातावरण आहे वरती. आणि खर्च काय होते, दररोज आलं पाहिजे पण मला यायला बनत नाही. जर थोडासा वेळ भेटला ना तर असं वाटतं की जाऊ थोड्या वेळ फोन बघूया नसतं टी व्ही बघूया असं वाटतं, मग येतच नाही वरती. पण आज मला करमतच नव्हतं, एकदम असं बोर झालं होतं घरामध्ये, कतच नाही. आपण क्लासहून आलेली नाही आणि स्वप्नील पण 2 दिवस झालं मुंबईला गेलाय. तर म्हटलं जाते चला वरती जाते, थोड्या वेळ फिरते मस्तपैकी आणि पायऱ्या आणि मस्तपैकी पायऱ्यावर बसते. पण पायऱ्या पण वल्ल्या झाल्या, तर अर्धा तास सुकले तर ठीक आहे, नाही तर मग फिरून मग खाली जाईल मी बसायला. ठीक आहे. तर खरं भारी वाटायला लागलं एकदम वरती आल्यानंतर. तर चला मग मी थोड्या वेळ फिरून घेते आता. तर मुलं मस्तपैकी आपलं क्रिकेट खेळायला चालू आहे त्यांचं. आणि तिकडे बघू शकता गेटच्या बाहेर मस्तपैकी खूप सारे असे मेंढरं आलेत आणि तिथं झोपडी बांधून तिथे राहायला लागले. ते झोपडे बांधले दिसत असतील तुम्हाला 2 तिकडल्या. जास्त असं गवत हे आलं ना तिथं घोडे मेंढरं बकरे असं येतं सारखं येत राहते. का तर तिथली जागा ना सगळी अशी खुली आहे ना, तर तिथं झोपड्या बांधून राहतात आणि मग त्यांना त्यांच्या जनावराला सगळ्याला तिथं खायलाच भरपूर आहे त्यासाठी. शिवाय तिकडलं सगळं पलीकडलं रोडच्या पलीकडलं सगळं खालीच आहे, तर गवत खूप जास्त आहे. तर काय झालं ना, राऊंड मारत होते, 15-20 मिनटं झालं राऊंड मारला आणि मम्मीचा फोन आला की चला. आणि माझ्या माईला ना लय घाई असते, ये म्हणलं की येच लगेच ये पटकन ये. चला मी जाते फटाफट खाली. आता लिफ्ट येऊपर्यंत वाट बघायला पण टाईम नाही मला, तसं मी चलत चलत जाते पायऱ्याने पटापट. मम्मी एवढी पटापट पटापट पुढे चालायला लागली, मी इथं ती या तिथं. कामाला जायचं आपल्याला हा, मग एवढं राऊंड मारा, एवढं पटापट पटापट चालली. एवढं पटापट फक्त येऊन जाऊन ती हे असेल ना खेळायचं गेम जितायची असली ना आता असं पटापट चालायचं. गेम चालायचं म्हणजे बस 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 टाकणार आहे हा व्हिडिओ. साईड नो तर हे बघा सगळे मेंढर एका जागेवर बसलेत. आता संध्याकाळ होत आली तर सगळे एकदम कुणाचे जेवढे मेंढर असतील ना तसे बहुतेक अलग अलग आहेत वाटते. एका झोपडीकडे थोडेसे मेंढर बसले, तिकडं अर्धे बाकी इकडं अशा आहेत वाटते अलग अलग सगळ्यांचे. तर हे मेंढर दिवसभर एकत्र चालतात, बाकी रात्रीच्या टायमाला अशा आपापल्या जाऊन घरी बसतात आपापल्या दारात. असं झाड ना असायला पाहिजे, इतकं भारी वाटतंय. जेव्हापासून हे मी सायराट पिक्चरमध्ये किंवा कोणत्या तरी पिक्चरमध्ये बघितले ना झाड, तेव्हापासून हे झाड मला लय आवडायला लागले. खूप छान फुलं वाटायला लागले त्याचे, बघितलं ना. पण आता थोडासा अंधार झाला तर व्यवस्थित दिसत नाही हे फुल. तर बघितलं ना मम्मी किती पटापट पुढे चालायला लागली. तिला बरोबर माहिती आहे कसं चालताना पटापट पटापट चालावं लागतंय. तिची एक मैत्रिणी येत होती सोबत, तरी ती काय त्यांचे लहान मुलं आले वाटते त्यांच्या नातू, तर ती वापस गेल्या. तर आम्ही दोघे आलात लगेच. मम्मी कुत्र्याकडे लक्ष द्यायचं बरं का, पप्पाला चावलं तर इथंच कुत्रं रात्रीच्या टायमाला आले ना ते कुत्र्याचं चावले बरं. हां बघ ना कसे बसले ते, बघा तिथे एक बसले आणि इथं 2 बसलेत. आणि हे असलेच कुत्रा ना पप्पाला चावल्यात आता मागं 1 महिना झाला. असं वाटते की ते एकदम असे दात खाऊन बघते. बघ ना आता अंगावर आली असते बरोबर, तिकडे गेली.
कुत्र झोपले, तिथं पण कुत्र झोपले. आणि फुलाचे झाड कसले भारी वाटायले मॅम बघ. कुठं आहे आता? आणि दुकानाला होतं, दुकानच बंद झालं. हे बघा, हे दुकान आहे पण बंद आहे आता. कुत्रच आहे फक्त दारामध्ये. चल मग पुढे दुकान आहे तिकडे. चल पण लांब आहे बरं का. चल म्हणते ठीक आहे, चल पुढे जाऊ थोडं. एक्सप्रेस असल्यावर नुसती पटापट पटापट चलती, मी पाठी राहते. हळू नाही जरा, पटकन या. तर तिथे एक दुकान दिसायला लागले का, तर आम्ही असं तिकडून आलो चलत. परत एक दुकान होतं, ज्या दुकानात आलतो ते पण बंद होतं. पुढे समोर आलो थोडं तर ती पण दुकान बंद होतं. तर मग आणखी थोडंसं पुढे आलात तर एक तिथं छोटं दुकान उघडं आहे. आणि मग आता तिथं आलो आणि बघू शकता अंधार होता आलाय पूर्ण. ते बघा मम्मी तिथे गेली. आणि रस्त्याने सगळे असे कुत्रे दिसायला ना, भीती वाटायला कुत्र्यांची. पप्पाला चावल्यापासून तर कुत्र्याची मला त्याला भीती वाटायला लागली का, तर अचानक डायरेक्ट थांबून थांबून अंगावर येते ते कुत्रे. कुत्र्यांची ह्याच्यासाठी भीती वाटायला लागली की ती इंजेक्शन ना एकदम असं त्या जिथं चावलं ना त्याच्या आतमध्ये यावं लागते ना. ते मी पप्पाचं ऐकले ना, तर मला भीती वाटायली तर कुत्र्यांची. फक्त आम्ही राऊंड मारायचं म्हणून आलोय. तर म्हणली ठीक आहे आता चल मसाला पण घेऊया. तर एक मसाला घेऊन झाले काय माहीत आता. ती पण माझी पुढे चालायला भेटला का नाही. चल म्हणली मला आणि पुढे चालायला लागली. ती पण माहीत नाही भेटला का नाही. हातात तर काही दिसा नाही, त्याच्या खालीच दिसायला लागला. लेकिन बताय ना तुम्ही. हां म्हणजे तू बघितलं नव्हतं पडलं ना? नव्हतं बघितलं. अशी घेऊन निघाले. माणसं काही चांगले राहतात का? असं खाली पडलं तर मी बघितलं नव्हतं. त्या माणसाने म्हणला पैसे पडले खाली. हो का? मग ते उचललं तर ते म्हणला कष्टाचं पुरत्यात म्हणजे असं नाही. चला तर मग घरी आले. बराच वेळ मम्मी सोबत बऱ्याच दिवसांनी एवढ्या वेळेस गप्पा करत बसले का, तर लगेच जाते 15 ते 20 मिनिटात येते. आता घरी कुणी नसल्यामुळे मी बऱ्याच वेळ त्यासोबत गप्पा मारत बसले. शिवाय आता ती घरी गेली, मी घरी आले. आणि हा छोटासा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आता हा व्हिडिओ इथं संपवते. आता स्नेहा येईल का, तर आता लिफ्टचा आवाज यायला लागला. स्नेहा आता क्लासून येते, 2 ते 10 क्लास चालू आहे. तर इथलं स्नेहा आली. चला भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय.